नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात फिजिक्स विथ गणेश सर. तर आजच्या या सेशनमध्ये आपण मॅग्नेटिक मटेरियल यावरील क्विज सॉल्व्ह करणार आहोत. यामध्ये एकूण 15 क्वेश्चन्स असतील, ज्यामध्ये आपण मॅग्नेटिक मटेरियलवरती थेरी बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज मोस्ट लाईकली टू बी अ परफेक्ट डायमॅग्नेटिक. तर तुम्हाला अगोदर माहीत असायला पाहिजे की मॅग्नेटिक मटेरियल किती प्रकारचे असतात. यामध्ये डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक असतात. तर आयर्न आणि कोबाल्ट हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहेत. ॲल्युमिनियम पॅरामॅग्नेटिक आहे. तर आपला आन्सर या ठिकाणी असेल पहा, अ सुपर कंडक्टर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी ज्याला आपण झिटाने दाखवतो इज निगेटिव्ह फॉर विच टाईप ऑफ मटेरियल. तर सर्वांना माहीत आहे की निगेटिव्ह व्हॅल्यू झिटाची फक्त आणि फक्त डायमॅग्नेटिक मटेरियलसाठी असते. तर याचं ऑप्शन बी करेक्ट असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द SI युनिट ऑफ मॅग्नेटायझेशन इज द सेम ॲज द युनिट ऑफ. म्हणजे क्वेश्चनचा अर्थ असा आहे की मॅग्नेटायझेशनचं आणि खालीलपैकी कोणत्या ऑप्शनचं युनिट सेम आहे. तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी ज्याला आपण एचने दाखवतो याचं आणि मॅग्नेटायझेशनचं युनिट सेम असतं, जे की अँपियर पर मीटर असतं. नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू क्युरी लॉ, ॲज द टेम्परेचर ऑफ अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इन्क्रीजेस इट ससेप्टेबिलिटी. तर यासाठी तुम्हाला क्युरी लॉ असायला माहीत असायला पाहिजे. तर क्युरी लॉ आहे, ससेप्टेबिलिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ससेप्टेबिलिटी डिक्रीज होईल, कारण रिलेशन इनव्हर्स आहे. ते द ऑप्शन सी असायला हवं. यानंतर क्वेश्चन नंबर 5, the property of a material to retain some magnetization even after the external field is removed is called. ही जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आहे रिटेंटिव्हिटीची. म्हणजे एखादा मॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटच्या संपर्कात नेल्यानंतर ते मॅग्नेटाईज होतं, आणि जर ते मॅग्नेटाईज झालं आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमधून काढून घेतलं तरी त्याच्यामध्ये जर मॅग्नेटायझेशन शिल्लक राहिलं तर या प्रॉपर्टीला आपण रिटेंटिव्हिटी असं बोलतो. ते द ऑप्शन बी करेक्ट असेल पहा. नेक्स्ट क्वेश्चन, सॉफ्ट आयर्न इज प्रेफर ओव्हर स्टील फॉर मेकिंग द कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर बिकॉज इट हॅज. ते लक्षात असू द्या की त्यांचं असं मत आहे की स्टील ऐवजी आपण सॉफ्ट आयर्न कोर ट्रान्सफॉर्मर बनवताना का प्रेफर करतो, कारण सॉफ्ट आयर्न कोर जो आहे त्याची रिटेंटिव्हिटी आणि कोरिसिव्हिटी ही दोन्ही लो असतं. तर ऑप्शन सी करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल. तर पहा, यामध्ये असं विचारलं की डायमॅग्नेटिक मटेरियल बाबतीत खालीलपैकी कोणती कॅरेक्टरिस्टिक बरोबर आहे. तर पहिलं पहा, इट्स ससेप्टेबिलिटी इज इंडिपेंडंट ऑफ द एक्सटर्नल फील्ड. तर नाहीये, ससेप्टेबिलिटी डिपेंड असते, म्हणजे एक्सटर्नल फील्डवरती डिपेंड असते. ही डायमॅग्नेटिकची प्रॉपर्टी नाहीये. इट कन्सिस्ट ऑफ डोमेन्स. तर नाही, डायमॅग्नेटिक मटेरियल डोमेन पासून बनत नाहीत, फेरोमॅग्नेटिक बनत असतात. सी नंबर, इट मूव्स फ्रॉम स्ट्रॉंगर टू विकर पार्ट्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. याचा अर्थ असा की जर डायमॅग्नेटिक मटेरियल आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर त्या मॅग्नेटिक फील्डच्या स्ट्रॉंग फील्डकडून वीक फील्डकडे ते रिपेल केलं जाईल. तर बरोबर आहे, हेच उत्तर असेल आपलं ऑप्शन सी. नंतर क्वेश्चन नंबर 8, ज्यामध्ये काय विचारले पहा, व्हॉट हॅपन्स टू द डोमेन्स ऑफ अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल व्हेन इट इज हिटेड अबव द क्युरी टेम्परेचर. तर एक लक्ष द्या, त्यामध्ये जे डायपोल मोमेंट असते ती रँडमली ओरिएंटेड होईल, म्हणजे याची ससेप्टेबिलिटी डिक्रीज होईल, आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल त्याची प्रॉपर्टी लॉस करेल आणि ते पॅरामॅग्नेटिक सारखं होईल. तर या ठिकाणी ऑप्शन बी करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 9, ज्यामध्ये विचारलंय रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ अ डायमॅग्नेटिक मटेरियल इज. तर डायमॅग्नेटिक मटेरियलची रिलेटिव्ह परमेबिलिटी 1 पेक्षा थोडी कमी असते, पॅरामॅग्नेटिकची 1 पेक्षा थोडी जास्त असते, आणि खूप जास्त फेरोमॅग्नेटिकची असते 1 पेक्षा. तर या ठिकाणी डायमॅग्नेटिक बद्दल विचारलंय, तर ऑप्शन ए करेक्ट असायला हवं, स्लाइटली लेस दॅन 1. यानंतर क्वेश्चन नंबर 10, ज्यामध्ये विचारलंय पहा, the energy loss per unit volume in a ferromagnetic material during one cycle of magnetization is equal to. तर लक्षात असू द्या, आपण मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टरमध्ये सर्वात शेवटचा जो टॉपिक आहे पहा, ज्यामध्ये आपण हिस्टेरिसिस लूप पाहिलेलं आहे, त्यामध्ये जो एरिया आहे तो एरिया जो हिस्टेरिसिस लूपचा तो रिप्रेझेंट करतो एनर्जी लॉस. तर या ठिकाणी ऑप्शन बी करेक्ट असायला हवं. यानंतर क्वेश्चन नंबर 11, विच ऑफ दीज इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. तर लक्ष द्या, मॅग्नेटिक इंडक्शन ज्याला मॅग्नेटिक फील्ड बोलतात, ज्याचं युनिट असतं टेस्ला, तर याला युनिट असतं. मॅग्नेटिक मोमेंट ज्याचं युनिट असतं अँपियर मीटर स्क्वेअर, आणि नंतर मॅग्नेटिक परमेबिलिटी याला देखील युनिट असतं. आपलं ऑप्शन बी जे आहे मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी, कारण
मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी म्हणजेच मॅग्नेटायझेशन टू द मॅग्नेटिक इंटेन्सिटी हा रेशो असतो mz अपॉन h. दोघांचं युनिट सेम असतं mz आणि hचं. त्या ठिकाणी युनिट कॅन्सल होईल आणि याला युनिट नसल याचा अर्थ डायमेन्शन देखील नसेल. तर डायमेन्शनलेस क्वांटिटी होईल मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी. ऑप्शन बी इज करेक्ट. 12 नंबरचा क्वेश्चन पहा. द परमनंट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ atoms or molecule is 0 in. तर डायमॅग्नेटिक मटेरियल मध्ये डायपोल मोमेंट 0 असते टोटल. तर डायमॅग्नेटिक मटेरियल एक आपलं करेक्ट आन्सर असेल पहा. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर अ मटेरियल टू बी यूज ॲज द परमनंट मॅग्नेट इट शुड हॅव. म्हणजे आपल्याला एक डायमॅग्नेटिक मटेरियल बनवायचं आहे ज्यामध्ये आपल्याला एखादं परमनंट मॅग्नेट बनवायचं आहे. तर परमनंट मॅग्नेट बनवण्यासाठी त्या मॅग्नेटिक मटेरियलमध्ये कोणत्या प्रॉपर्टी असायला हव्या आहेत. तर त्याची रिटेंटिव्हिटी आणि कोरेसिव्हिटी हाय असायला हवी. तर ऑप्शन नंबर सी करेक्ट असेल पहा. 14 नंबरचा सेकंड लास्ट क्वेश्चन. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इनसाइड अ बार मॅग्नेट रन फ्रॉम. तर तुम्हाला असं माहीत असायला पाहिजे की आपण बार मॅग्नेटबद्दल जर बोलत असू तर ज्याला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतात. तर बाहेरून जर विचार केला तर नॉर्थ पोलकडून मॅग्नेटिक फील्ड निघते, ओरिजिनेट होते आणि साऊथ पोलकडे येऊन टर्मिनेट होत असते आउटसाइड. पण इथं इनसाइड विचारलंय तर इनसाइड साऊथ टू नॉर्थ पोल होईल. तर या ठिकाणी ऑप्शन डी करेक्ट असायला हवं. क्वेश्चन नंबर 15 लास्ट क्वेश्चन आहे पहा. द व्हॅल्यू ऑफ बोर मॅग्नेटॉन इज अप्रॉक्सिमेटली. बोर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली किती असते. तर या ठिकाणी ऑप्शन सी करेक्ट असायला हवं. तर ठीक आहे. तर या ठिकाणी ही आपली क्विज संपली आहे. यानंतर आपण नेक्स्ट एक टॉपिकवरती क्विज घेऊन येणार. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.